बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण एक सुंदर असा पाऊच तयार केलेला आहे. या पाऊचची रुंदी शिवून 5 इंच तयार झालेली आहे. त्याचबरोबर उंची 4 इंच तयार झालेली आहे. त्यासाठी आपण एक हँडल तयार केलेले आहे आणि दोन्ही साईडला या 2 पट्ट्या पण लावलेल्या आहेत. कॉस्मेटिक पाऊच किंवा मेकअप बॉक्स असा आपला हा पाऊच सुंदर असा तयार झालेला आहे. चला तर आपण आता हा पाऊच शिवायला सुरुवात करूया. पाऊच तयार करण्यासाठी नॉन वोव्हन सोबत हे कापड जोडून घेतलेले आहे. याची रुंदी 9.25 इंच आणि लांबी 15 इंच घेतलेली आहे आणि याच आकारात आपण एक अस्तर पण कट करून घेतलेले आहे. प्रथम आपण या कापडाचा असा मध्य काढून घेऊया. आता या मध्यावरती आपण खूण करून घेऊया. मध्यावरती खूण करून घेतल्यानंतर आपण हे कापड खूण केलेल्या भागापर्यंत फोल्ड करून घ्यायचे आणि त्याला पिनाच्या सहाय्याने आपण असं जोडून घेऊया. आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे फोल्ड करून पिनअप करून घेऊया आणि आता आपण 2 बाय 2 इंचाचे स्क्वेअर आखून घेऊया. चारही बाजूंना कोपऱ्यांवरती उभे 2 इंच आणि आडवे 2 इंच अंतर मोजून आपण हे चारही स्क्वेअर तयार करून घेऊ. हे चारही स्क्वेअर आखून झाल्यानंतर आता आपण कात्रीच्या सहाय्याने हे चारही भाग कट करून घेऊयात. चारही स्क्वेअर आपले कट करून झालेले आहेत. आता आपण आपल्याला हा आकार मिळालेला आहे. आता आपण याला चेन जोडून घेऊया. त्यासाठी आपण हे चेनचे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊया आणि ही चेन आपण अशी उलट ठेवून या भागावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि ही दुसरी चेन पण आपण अशी ठेवून शिवून घेऊया. आता ह्या दोन्ही बाजूंना आपली चेन जोडून झालेली आहे. आता आपण हे अस्तर या सुलट भागावरती असं ठेवून या भागावरती आणि या भागावरती आपण शिलाई करून घेऊया. या दोन्ही भागांवर शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण हा भाग असा पलटी करून घेऊया आणि चेनच्या भागावर दाबटीप घालून घेऊया. दोन्ही पण इथे एक शिलाई आणि या भागावरती आपण एक शिलाई करून घेऊया. चेन लावलेल्या भागावर दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण हा भाग चारही भाग आपण कट करून घेऊया. अस्तरचे कट करण्या अगोदर आपण या भागावर शिलाई करून घेतली तरी चालेल. आता हे चारही भाग आपण कट केल्यानंतर आता रनर ॲड करून घेऊया. आता हा भाग आपण असा उलट करून घेऊ. आता आपण या चेनच्या जवळ 2 पट्ट्या लावणार आहोत इथं मध्यावरती. त्यासाठी आपण याची रुंदी 2 इंच आणि लांबी 3 इंच घेतलेली आहे. आता आपण असं फोल्ड करून ही एक आणि अशीच आपण ही दुसरी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. आपण या दोन्ही पट्ट्या अशा फोल्ड करून या मध्यावरती खूण केलेल्या भागावर आतल्या बाजूने असं ठेवून इथे एक आणि या बाजूने एक आपण शिलाई करून जोडून घ्यायची आहे. आता आपण हा भाग हा चेनचा मध्य आणि ही जोडलेली पट्टी अशी एकत्र जोडून या भागावरती आपण आता शिलाई करून घेऊया. हा पण भाग आपण असाच या भागावरती शिलाई करून घ्यायची आहे. या दोन्ही भागांवर शिलाई करून घेतल्यानंतर 9 इंच लांबीची ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. ती आता आपण अशा प्रकारे इथं मध्ये जोडून घ्यायची आहे. हा भाग आपण आता शिवून घेणार आहोत. त्यासाठी ही पट्टी आपण
या भागातून अशी घालून इथे मध्यवर्ती घेऊन हा बॉटम आपण हे तिन्ही कापड एकत्र जोडून असं शिवून घेऊया। या पट्टीचा एक भाग या मध्यवर्ती जोडून घेतला आहे। आता दुसरा भाग आपण या मध्यवर्ती जोडून घेऊन यावरती शिलाई करून घेऊया आणि याचप्रमाणे आपण हे दोन्ही भाग पण असेच शिलाई करून जोडून घेऊया। या साईडच्या भागाला शिलाई करून झाल्यानंतर आपण आता हा पाऊच सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर असा आपला हा पाऊच तयार झालेला आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।